श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः। ओम आदित्यै नमः। ओम नमस्कार। मागील भागामध्ये कृष्णमूर्ती पद्धत आणि पारंपरिक पद्धत यांची तौलनिक चिकित्सा करण्याची पार्श्वभूमी मी उलगडून सांगितली। कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये इतर फाटे कसे फुटलेले आहेत, उपपद्धती ज्याला आपण असं म्हणू, वाईट अर्थाने फाटे हा शब्द मी वापरत नाहीये, कारण प्रत्येक या उपपद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत प्रत्येक पद्धत आणणाऱ्या व्यक्तीने, तर त्याच्यावर मी उहापोह करायचा प्रयत्न केला। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थेट दोघांचा कंपॅरिझन करायला, तुलना करायला सुरुवात करूया। पारंपरिक पद्धतीमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना किंवा कुंडलीचं ॲनालिसिस करताना लग्न कुंडली विचारात जशी घेतली जाते तशीच चंद्रकुंडली ही विचारात घेतली जाते। म्हणजेच ग्रहांचं चंद्राकडनं स्थान विचारात घेतलं जातं, रवीकडनंही स्थान काही अंशी विचारात घेतलं जातं। त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये जो वाव आहे की लग्न कुंडलीकडनं पण ॲनालिसिस करा, चंद्रकुंडलीकडनं पण करा आणि गरज लागली तर रवी कुंडलीकडनं पण ॲनालिसिस करा, हा वाव कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये नाहीये। कारण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये भावचलित म्हणजे भावारंभ कस्प कुंडली असल्याशिवाय तुमचं पाऊल पुढे पडूच शकत नाही। पारंपरिक मध्ये एखाद्याच्या हाती ठोकळा कुंडली आली तरी कित्येक प्रेडिक्शन्स तो नुसते त्या ठोकळा लग्न कुंडलीवरनं सुद्धा करू शकतो, कारण त्यातच चंद्र असतो, त्यातच रवी पण दिलेला असतो। कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये संपूर्ण मदार की जो भावबिंदू आहे त्या भावबिंदूवरचा राशीस्वामी, नक्षत्रस्वामी यांना गौण महत्व आणि तो उपनक्षत्र स्वामी जो आहे त्याच्यावर संपूर्ण त्या भावाची मदार असल्यामुळे कस्प कुंडली कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अत्यंत महत्वाची असते। ग्रहांची स्थानं सुद्धा पारंपरिक मध्ये लग्न कुंडलीला जोडून भावचलित कुंडलीमध्ये कशी होतात त्याचा विचार करायला सांगितलेला आहे। अर्थात तो एक वेगळा चिंतनाचा आणि अनुभवाचा विषय, त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवेन। पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रहांची स्थानं लग्न कुंडलीमध्ये काय आहेत ही अजिबात लक्षात न घेता संपूर्णतः कस्प कुंडलीनुसार विचारात घेतली जातात। हा एक मोठा, प्रचंड मोठा फरक या दोन पद्धतींमध्ये आहे। स्थानगत फळं ज्याला अभ्यासायची आहेत त्याच्या दृष्टीने तर ह्या दोन पद्धती म्हणजे अत्यंत विरोधाभासी होऊ शकतात। यामागचं कारण कित्येक वेळेला लग्न कुंडलीचा दशमातला ग्रह भावचलित कुंडलीमध्ये, कस्प कुंडलीमध्ये 11व्या स्थानी किंवा 9व्या स्थानी जाऊ शकतो, म्हणजे स्थानं टोटली बदलू शकतात कित्येक वेळेला। ओके, परंपरा ज्योतिषामध्ये ग्रहांची विभागणी ही नैसर्गिक क्रूर आणि नैसर्गिक सौम्य या ग्रहांमध्ये केलेली आहे, ज्यांना कालांतराने शुभग्रह, पापग्रह अशाही संज्ञा पडल्या। कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रह नैसर्गिक सौम्य आहे का नैसर्गिक क्रूर आहे याला अजिबात महत्व नाही। तिथे ग्रह अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे, या अर्थाने बेनिफिक आहे का नाहीये हे विचारात घेतलं जातं। की तुमचं काम करून देणारा ग्रह जो आहे तो तुम्हाला अनुकूल, की तुम्हाला बदली हवी ना नोकरीमध्ये, मग तो शनी दिला तरी शनी तुम्हाला बदलीसाठी अनुकूल आहे आणि गुरु असेल तर गुरु सुद्धा अनुकूल आहे। अर्थात हा विचार परंपरा ज्योतिषात नाहीये अशातला भाग नाहीये, पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जे नैसर्गिक सौम्यत्व आणि क्रूरत्व ग्रहांचं फळण्याची पद्धत लक्षात घेऊन जे दिलेलं आहे ते कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये विचारातच घेतलं जात नाही, अजिबात विचारात घेतलं जात नाही। नैसर्गिक कारकत्व लक्षात घेतलं जातं पण सौम्यत्व किंवा क्रूरत्व लक्षात घेतलं जात नाही। विशेषतः रवीच्या बद्दल, की रवी हा क्रूर ग्रह आहे, पापग्रह म्हटलेला नाहीये रवीला। कृष्णमूर्ती पद्धतीच्या अनेक वाङ्मयांमध्ये चुकून रवीला परंपरा ज्योतिषामध्ये पापग्रह म्हटलेले असे बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेले आहे, पण तो चुकीचा आहे। कृष्णमूर्ती परंपरा ज्योतिषात रवीला पापग्रह म्हटलेलं नाही, क्रूर ग्रह म्हटलेला आहे, हार्श। हाही विचार केपी मध्ये नाहीये। त्यामुळे केपी मध्ये तुमचं काम करून देणारा जो ग्रह आहे ना तो तुम्हाला अनुकूल त्या कामासाठी, हा विचार बराच सायंटिफिक आहे आणि जो अर्थात परंपरा ज्योतिषात पण आहे, पण कृष्णमूर्तीमध्ये हा विचार ठासून मांडलेला आहे, जे बलस्थान आहे अर्थातच त्या कुंडली त्या विचारधारेचं। परंपरा ज्योतिषामध्ये होतं काय की प्रत्येक लग्नाचे इष्ट आणि अनिष्ट ग्रह असतात, कारण आपल्या स्थानांना शुभ स्थानं, अनिष्ट स्थानं, अरिष्ट स्थानं, केंद्रस्थानं, अपोक्लिम स्थानं, पणफर स्थानं, उपचय स्थानं, ह्या ज्या संज्ञा आहेत ना या संज्ञांना विशेष महत्व आहे आणि त्या संज्ञांचा वापर ग्रहाचा ॲनालिसिस करताना करायचा असतो। शिकवलं किती जातं, विद्यार्थ्यांना किती ते कळतं हा भाग थोडासा वेगळा आहे, पण या संज्ञांचा वापर निश्चितपणे प्रेडिक्शन मध्ये करण्यासारखा असतो आणि त्यानुसार लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह ठरत असतात। आणि कुंडलीचा दर्जा ज्याला आपण म्हणतो ना, एखाद्या कुंडलीचा दर्जा, तो पारंपरिक ज्योतिषामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखता येतो की हा कुंडलीचा ओव्हरऑल दर्जा, लाईफ मध्ये ओव्हरऑल ही व्यक्ती काय पद्धतीने देईल, हा दर्जा खूप चांगला आहे किंवा खूप निकृष्ट आहे, ग्रहस्थितीचा ने दर्शवलेल्या फळांचा दर्जा। हे पारंपरिक मध्ये ओळखण्याची जी सोय आहे
ही सोय कृष्णमूर्ती पद्धतीत नाहीये. कारण या गोष्टींना अनालिसिस मध्ये कृष्णमूर्ती पद्धतीत महत्वच दिलेलं नाहीये. मुळात 8 आणि 12 ही स्थानं बहुतेक कामांसाठी कृष्णमूर्ती पद्धतीत अनिष्ट मानलेली आहेत. पण काही विशेष नियम कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये मांडलेले आहेत, की उदाहरणार्थ कुठल्याही भावाच्या मागचा भाव हा पुढील भावासाठी त्रासदायक असतो किंवा त्याचा व्यय करणारा, त्यापासून दूर नेणारा, वियोग करणारा असतो. उदाहरणार्थ दशम साठी नवम स्थान हे त्रासदायक मानलेलं आहे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये. परंपरा ज्योतिषामध्ये असा विषय नाहीये. कारण परंपरा ज्योतिषामध्ये केंद्रस्थानांचा मालक कोणा स्थानामध्ये गेला तर त्याला वाईट मानलेलं नाहीये. उलट चांगली फळं कित्येक वेळेला अनुभवाला येतात. उदाहरणार्थ चतुर्थेश जर पंचमात गेला तर तो चांगला, पण पंचमेश जर चतुर्थात गेला तर तो वाईट असं मत नाहीये परंपरा ज्योतिषामध्ये. तो बिघडला तर वाईट, तो तिथे बलवान असेल तर चांगला असं म्हणणं आहे. किंवा दशमेश नवमात गेला तर तो लगेच वाईट धरला जात नाही दशमाच्या अनुषंगाने. बिघडला असेल तर ऑफकोर्स तो तसाही वाईटच आहे, पण बलवान असेल तर तो वाईट धरला जात नाही. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये समजा नोकरी संबंधात प्रश्न आहे आणि नवम तर ते निगेटिव्ह म्हणून मानलं तर का, तर दशमापासून व्यय करणारं स्थान आहे. मग नवमाच्या फळांसाठी ते चांगलं असेल, पण दशमासाठी ते निगेटिव्ह असं मानलं तर ही एक विचारधारा, हा एक मोठा फरक आहे. इथे परत मी ते योग्य अयोग्य ह्याच्यामध्ये पडत नाहीये, पण हा मोठा फरक कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आहे. आणि त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीचा कुठलाही प्रश्न बघताना ज्या स्थानाशी निगडीत तो प्रश्न असेल त्याचं व्ययस्थाने निगेटिव्ह मानलं जातं बहुत करून प्रश्नांमध्ये. ओके, म्हणजे त्याचं तर एवढं फार फेस्ट एक्सटेन्शन झालेलं आहे की कित्येक वेळेला धनस्थानांसाठी संबंधी प्रश्नामध्ये लग्नस्थान अनिष्ट मानलं जातं. एनिवे, तर ते योग्य आहे का अयोग्य आहे ह्या फंदात आपल्याला पडायचं नाहीये, पण विचारधारा ही आहे. कृष्ण परंपरा पद्धतीमध्ये ग्रह फळतो, तो कसा फळतो याचा विचार करताना ग्रहाची रास, ग्रहाचं नक्षत्र, या ग्रहावर ग्रहाच्या राशीचा, ग्रहाच्या नक्षत्राचा, ग्रह ज्या वर्गांमध्ये असतो नवमांश दशमांश वगैरे त्यांचा, ग्रहाचं स्थान, ग्रह मार्गी आहे का वक्री ही ग्रहाची गती, ग्रहाचे इतर ग्रहांशी होणारे योग, दृष्टीयोग, त्याचं नैसर्गिक शुभत्व पापत्व, तात्कालिक म्हणजे त्या कुंडलीचं इष्टत्व अनिष्टत्व, या अनेक बाजूंनी आधी या ग्रहाचा नीट रीतसर विचार केला जातो. आणि मग तुम्ही जो प्रश्न घेऊन आलाय त्यानुसार हा ग्रह पोषक आहे का त्रासदायक आहे, तो घटना घडवेल का नाही घडवेल याचा विचार केला जातो. अर्थात सिम्पली देर आर टू मेनी फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ह्यातला कसलाच विचार केला जात नाही. ग्रहाचं कार्यशत्व नावाची एक कॉन्सेप्ट आहे. कार्यशत्व म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की ग्रह ज्या स्थानांमध्ये असतो आणि ज्या स्थानाचा मालक असतो त्यांची फळं ही गौण मानलेली आहेत. ग्रहाची रास तर कृष्णमूर्तीने एक्सप्लिसिटली अजिबात फारसं महत्व देऊ नये अशा भाषेत गौण मानलेलं आहे. ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राची कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा कृष्णमूर्ती पद्धतीत विचारात घेतले जात नाहीत. पण ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्र स्वामी ज्या स्थानी आहे आणि त्याची मालकीची जी स्थानं आहेत त्यांची फळं हा ग्रह देतो अशा पद्धतीने कार्यशत्व मांडलं जातं. म्हणजे मागच्या व्हिडिओत जे मी सांगितलं, मेष लग्नाला पंचमातला रवी म्हणजे सोर्स झालं पंचम स्थान आणि रिझल्ट मिळतोय सप्तम आणि धनस्थानाचा, कारण त्याचा नक्षत्र स्वामी रवीचा हा सप्तम स्थानामध्ये आणि तो धनेश आणि सप्तमेश आहे. अशा पद्धतीने जे कार्यशत्व मांडलं जातं ह्या कार्यशत्वाला विशेष महत्व दिलंय आणि त्यानुसार जी वेगळी स्थानं मिळतात त्या स्थानांमध्ये सांगड घालून मग चांगली फळं मिळतील की नाही मिळतील वगैरे वगैरे अशा पद्धतीने अनालिसिस केला जातो. तर त्यामुळे सगळा भर कृष्णमूर्ती पद्धतीचा हा स्थान ग्रहाच्या कार्यशत्वावर आहे. बाकी ग्रहाचं जे ओव्हरऑल बळ जे विचारात घेतलं जातं परंपरा ज्योतिषामध्ये ते ह्या केसमध्ये विचारात घेतलं जात नाही. तर त्यामुळे होतं काय की परंपरा ज्योतिषामध्ये ग्रहाचं बळ, ग्रहाची चांगली वाईट स्थिती ही ओळखता येते ऍक्च्युली. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये हा प्रकार नाहीये. तो तुम्हाला हव्या त्या स्थानाचा कार्य झाला की तो त्याचं फळ देणार. ओके, तुम्हाला ट्रान्सफर हवे तो तृतीय स्थानाचा कार्य झाला, नवम स्थानाचा कार्य झाला, ग्रह तर तो तुम्हाला ट्रान्सफर देईल. पण जे फळ देईल की पंचमाचा कार्य झाला तर संतती देईल. त्या स्थानांची सांगड आहे 2-5-11 संततीसाठी, 2-7-11 विवाहासाठी वगैरे. हव्या त्या स्थानांचा ग्रह कार्य झाला तर तो देईल, पण ते खऱ्या अर्थाने चांगलं देईल किंवा वाईट देईल हे ओळखण्यासाठी ग्रहाचं जे बलाबल ओळखायला लागतं किंवा किती दर्जा काय असेल. चांगलं देईल ओके, संतती देईल, पण काय फेवरेबल अनफेवरेबल ह्याचा जो दर्जा आहे ना हा दर्जा पारंपरिकच्या पद्धतीनुसार कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ओळखता येणं फार अवघड आहे. परिणाम ज्या तीव्रतेने ग्रह करेल ती तीव्रता कृष्णमूर्ती पद्धतीत ओळखता येत नाही. तर असं मेकॅनिझमच आहे त्या पद्धतीचं, हे लक्षात घ्या. ओके,
कोर कृष्णमूर्तीचे नियम लावून मी म्हणतोय. हा, ओके. दुसरी गोष्ट म्हणजे परंपरा ज्योतिषामध्ये कुठल्याही प्रश्नाचा तुम्ही विचार करताना त्या भावातील ग्रहाचा तुम्ही विचार करता, मग त्या भावेशाचा विचार करता आणि कारग्रहाचा विचार करता, लग्न कुंडली, मग चंद्रकुंडली वगैरे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कुठल्याही भावासंबंधी काय काय घटना घडू शकतात याचा 2 प्रकारे विचार करता येतो. त्यातला एक गौण प्रकार जो फारसा कोणी वापरताना दिसत नाही तो म्हणजे कुठलाही भावारंभ बिंदू जो असतो त्या भावारंभ बिंदूचा, की समजा घ्या तुम्ही मेष 0° 0 कला 20 विकल आहे लग्न, व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे ओळखायचं असेल आपल्याला, तर मेष 0° 0 कला 20 विकलांवर मंगळाचं नक्षत्र, मंगळाची रास, केतूचं नक्षत्र, केतूचं उपनक्षत्र येतं. मग मंगळ केतू केतू यांची सांगड घालून या व्यक्तीचा जो काही स्वभाव असेल तो असेल, अशा पद्धतीने मांडणी केली जाते सगळ्या भावारंभांच्या दृष्टीने. ओके. दुसरी पद्धत जी जास्ती विचारात घेतली जाते ती म्हणजे भावारंभाचा जो उपनक्षत्र स्वामी आहे, ह्या केसमध्ये केतू, या केतूचं कार्यक्षेत्र काय आहे, तो कुठल्या स्थानांची फळं प्रकर्षाने देतो आहे, त्यानुसार या केतूची फळं ओळखली जातात. त्यामुळे भावातले ग्रह, भावेश, मुख्य म्हणजे भावेश, ह्याला गौण महत्व आहे. नाही, जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल. सगळी भावाची जी मदार आहे ती भावाच्या म्हणजे स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीवर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये असते. तो उपनक्षत्र स्वामी जर इकडचं तिकडे चुकला, जी शक्यता खूप जास्त असते की प्रेडिक्शन हेवायर जाऊ शकतं इकडे तिकडे. आणि याचाच एक दुसरा भाग म्हणजे परंपरा ज्योतिषामध्ये कुठल्याही स्थानातील ग्रह त्या स्थानावर जोरदार प्रभाव टाकतो, हा मूळ नियम आहे आणि हा टाळता येण्यासारखा नियम नाही, कारण हे आवर्जून अनुभवायला येतं. ओके. कृष्णमूर्तीने मात्र खास करून दशेचा विचार करताना एक्सेलेंट मुद्दा मांडलेला आहे आणि जो खूप महत्वाचा मुद्दा आहे की कुठल्याही स्थानातील ग्रह हा त्या स्थानापेक्षा त्याचा नक्षत्र स्वामी ज्या स्थानात असतो आणि ज्या स्थानाचा मालक असतो त्या स्थानांवर विशेष प्रभाव टाकत असतो. अर्थात स्वतःच्या दशेमध्ये हा एक्सिलंट मुद्दा कृष्णमूर्तीने मांडलेला आहे आणि जो खरोखर अनुभवायला येतो. म्हणजे हा मुद्दा कृष्णमूर्ती पद्धतीचं सगळ्यात मोठं मर्म आहे असं आपण म्हणू शकतो. दशा अनालिसिस मध्ये खास करून याचा जबरदस्त फायदा आपल्याला होतो. अर्थात तिथे कस्प कुंडली वापरतात, परंपरावाले हाच मुद्दा लग्न कुंडलीला लावून वापरू शकतात वगैरे, हा भाग वेगळा आहे. पण हा मुद्दा कृष्णमूर्ती पद्धतीचं एक प्रचंड मोठं योगदान म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालेल. ओके. आता एक सगळ्यात महत्वाचा भाग, कृष्णमूर्ती पद्धती परंपरा पद्धतीमध्ये ग्रहाचे परिणाम, रास आहे, स्थान आहे, इतर वक्री मार्गी स्थिती वगैरे आहे, सूक्ष्म जाण्यासाठी राशीची विभागणी केलेली आहे, त्यांना वर्ग म्हणतात. ती आहे मुळात राशीची विभागणी. ओके. नक्षत्रांची विभागणी होते नवमांशामध्ये, पण ती पण ऍक्च्युअली आहे राशीचीच विभागणी. आणि इतर कुंडल्या नाही, वर्ग जे आहेत ते राशीचीच विभागणी आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने राशीची विभागणी, मग ती होरा कुंडली आहे, ग्रेष्कांड कुंडली आहे, चतुर्थांश कुंडली आहे, पंचमांश कुंडली आहे, सप्तमांश वगैरे वगैरे करत अगदी षष्ठांश कुंडलीपर्यंत राशीची विभागणी केलेली आहे आणि सूक्ष्मतेसाठी ती विचारात घेतली जाते. ओके. ती कशी विचारात घेतली जाते याच्याबद्दल सुद्धा अत्यंत म्हणजे गोंधळ आहे स्पष्ट सांगायचं झालं तर. ज्योतिषांमध्ये फार कमी जणांना त्याची नॅक कळलेली आहे की वर्ग कसे लक्षात घेतात. ओके. बराच भाग त्यातला खरं तर लुप्त झालेला आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये राशींची विभागणी लक्षात घेतली जात नाही, तर नक्षत्रांची विभागणी लक्षात घेतली जाते. प्रत्येक नक्षत्र हे 9 भागांमध्ये विभागलं जातं. प्रत्येक नक्षत्र हे 9 भाग, जिथे राशी संधी येते तिथे कदाचित ते 10 भाग होऊ शकतात, पण मुख्यतः 9 भागांमध्ये प्रत्येक नक्षत्र विभागलं जातं. त्याला म्हणतात उपनक्षत्र किंवा सब. ओके. ते कसं काय वगैरे त्या टेक्निकॅलिटीमध्ये मी शिरत नाही, पण त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा पण अत्यंत निराधार आणि चुकीचा आक्षेप बऱ्याच वेळेला ज्यांना पारंपरिक ज्योतिषाचा ओ की ठोक माहिती नाही अशा कृष्णमूर्ती पद्धतीत अभ्यासणाऱ्या ज्योतिषांकडनं घेतला जातो, तो म्हणजे काय, आपल्याकडे नवमांशाला विशेष महत्व दिलेले आहे. बरोबर. ते काय म्हणतात की परंपरा ज्योतिषामध्ये काय, रास 12, नक्षत्र 27 आणि नक्षत्रांचे 4-4 गट म्हणून 108 नवमांश. म्हणजे तुमचं काय होतं, तुम्ही 108च्या पलट जाऊ शकत नाही. ओके. अर्थात हा शियर मिसअंडरस्टँडिंग आहे, ते सोडून द्या, पण हा मुद्दा असतो त्यांचा. ओके. कृष्णमूर्ती पद्धतीत मात्र कसं, आम्ही नक्षत्रांना 9-9 ह्याच्यात विभागल्यामुळे आमची टोटल 249 नक्षत्र उपनक्षत्र होतात. त्यामुळे एकीकडे तुमचे परंपरा ज्योतिषाचे 108 नवमांश आणि दुसरीकडे कृष्णमूर्तीचे 249 उपनक्षत्र. त्यामुळे आम्हाला भरपूर काही काही सांगता येतं.
म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीत भरपूर काही काही सांगता येतं. फक्त नंबराचं कंपॅरिझन याच्यात आहे, फक्त नंबराचं कंपॅरिझन, त्याच्या पल्याड्यात काही नाहीये. पण ज्याला दोन्ही पद्धतींचा अभ्यास आहे, अशा प्रिलिमिनरी जरी विचार जरी केला ना, तरी या मुद्द्यामध्ये अजिबात काही तथ्य नाहीये कळेल का. याच्यामागचं कारण असं आहे की ज्या वेळेला कृष्णमूर्ती परंपरा ज्योतिषामध्ये एखाद्या राशीत विचारात घेतला जातो, एखाद्या नक्षत्रात त्याच वेळेला विचारात त्याचा घेतला जातो, आणि एखाद्या नवमांशामध्ये त्याचा ज्या वेळेला विचार केला जातो, त्यावेळेला या ग्रहाचं संबंधकारकत्व, मग त्यात तो नैसर्गिक क्रूर आहे की सौम्य आहे, तो त्या लग्नाचा इष्ट आहे की अनिष्ट आहे, त्याची गती काय आहे, त्याचे इतर ग्रहांचे योग काय आहेत, दृष्टी काय होतात, हे सगळं विचारात घेऊन, त्या राशीची सुद्धा सगळी कारकत्व विचारात घेऊन, जी जी पॉसिबल आहे ज्योतिषाला, ती या ग्रहावर त्या राशीचा कसा प्रभाव होईल, नक्षत्राची सगळी प्रॉपर्टी जी कृष्णमूर्ती पद्धत अभ्यासणारे अजिबात विचारात घेत नाहीत, या नक्षत्राच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टीज त्या ग्रहावर कसा परिणाम करतील, त्या नवमांशाच्या किंवा वर्गाच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टीज त्या ग्रहावर कसा परिणाम करतील, याचा सगळा कॉम्प्लेक्स विचार करून या ग्रहाची फळं जोखलेली असतात. त्यामुळे ट्रिमेंडस परम्युटेशन कॉम्बिनेशन संभवतात परंपरा ज्योतिषामध्ये. आणि ते म्हणजे खूपच ते आवाक्या बाहेरचे आहे. कोणी म्हणाला ना, मी सगळी फळं प्रत्येक ग्रहस्थिती सांगू शकतो, सगळीच्या सगळी, तर ती एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आर देअर. अर्थात ते नारो डाऊन करता येतात, पण त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. ओके. कृष्णमूर्ती पद्धतीत काय होतं, ग्रहांच्या, राशींच्या, नक्षत्रांच्या, ह्या नवमांशाच्या, वर्गांच्या ह्या प्रॉपर्टीज लक्षातच घेतल्या जात नाही. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रह त्याचा नक्षत्र स्वामी, फक्त नक्षत्र स्वामी म्हणून नक्षत्राच्या प्रॉपर्टीज विचारात नाही घेतल्या जात. उपनक्षत्र स्वामी, उपनक्षत्राला तशाही स्वतःच्या प्रॉपर्टीज नाहीत, फक्त तो उपनक्षत्र स्वामी म्हणून ग्रह विचारात घेतला जातो. ह्यांच्या कारकत्वाची फक्त सांगड घातली जाते आणि स्थानांची, हे लक्षात घ्या. त्यामुळे जरी तो अपॅरेंटली 249 नंबर भरपूर दिसत असला, तरी परम्युटेशन कॉम्बिनेशन करताना खूप प्रॉब्लेम्स येतात. विशेषतः ज्या वेळेला राहू केतू येतात कार्यक्षेत्रामध्ये, तेव्हा काय पोपट म्हणजे भंबेरी उडते, हे कृष्णमूर्ती पद्धतीच्या अभ्यासकांना बऱ्याच जणांना माहिती आहे. कारण कित्येक वेळेला कुंडलीतली 12च्या 12 स्थाने ऍक्टिव्ह होतात. अगदी जरी त्यातली काही स्थानं गाळायची जरी झाली, भरपूर ग्रहस्थिती त्यात असल्यामुळे, तरी सुद्धा कुंडलीतली ऍट ए टाइम निगेटिव्ह पॉझिटिव्ह अनेक स्थानं ऑपरेट होताना दिसतात. अगदी उपनक्षत्र स्वामीच्या माध्यमातून सुद्धा राहू आणि केतू ज्या वेळेला विशेषतः एखाद्या ग्रहाचे उपनक्षत्र स्वामी येतात आणि नक्षत्र स्वामी पण येतात, त्यावेळेला प्रचंड मोठी भंबेरी उडू शकते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे कसं आहे ना, की हा मुद्दा अत्यंत गैरलागू आहे, कारण कंपॅरिझनच चुकीचं आहे या केसमध्ये, हे लक्षात घ्या. ओके. पण कदाचित नवीन अभ्यासकांना यातनं काही मिळालेलं असेल. ओके. दुसरी गोष्ट अशी की परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये वक्री ग्रहाला जन्मकुंडलीमध्ये अत्यंत महत्व दिलेलं आहे. वक्री रस्तू महावीर्य हा प्रचंड पॉवरफुल ग्रह मानलेला आहे. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये वक्री ग्रहाला जन्मकुंडलीमध्ये अजिबात महत्व दिलेलं नाहीये. त्यामुळे वक्री ग्रहाचा जन्मकुंडलीमध्ये परिणाम हा कृष्णमूर्ती पद्धतीत विचारात घेतला जात नाही. दशास्वामी, अंतर्दशास्वामी जी कृष्णमूर्ती पद्धतीची मुख्य मदार आहे, त्या दशास्वामी, अंतर्दशास्वामींचा सुद्धा परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक अंगांनी विचार केला जातो. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये फार लिमिटेड त्याच्यामध्ये विचार आहे की त्याचं कार्यक्षत्वच मुख्य विचारात घेतलं जातं. 99% भाग हा त्याच्या कार्यक्षत्वाचा विचारात घेतला जातो. काही अंशी त्याच्या युतीतले ग्रह विचारात घेतले जातात. पण इथेही मतमतांतर आहेत की नुसतं युतीतल्या ग्रहाची नैसर्गिक कारकत्व या दशास्वामीला जोडायचं का त्याचंही कार्यक्षत्व विचारात घ्यायचं युतीतल्या ग्रहाचं सेपरेटली, जे भिन्न असू शकतं. तर कारण दोन ग्रह जर वेगळ्या नक्षत्रात असतील पण एकाच युतीत असतील, तर अर्थात दोघांची कार्यक्षेत्र भिन्न होणार आहेत, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे तिथे फक्त कार्यक्षेत्र विचारात घेतलं तर संपूर्ण आवाका कृष्णमूर्ती पद्धती परंपरा ज्योतिषासारखा विचारात घेतला जात नाही. पण या दोघांची सांगड मात्र उत्तम प्रकारे घालता येते. या दोन्ही पद्धतींचा जर अभ्यास असेल तर कृष्णमूर्तींची विचारधारा अजिबात चुकीची नाहीये की ग्रह नक्षत्र स्वामीप्रमाणे फळ देतो. आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा सुद्धा ग्रहाचा सर्वांगीण अभ्यास करा आणि ठरवा दशा काळात कसा फळ देईल, हाही विचार अजिबात चुकीचा नाहीये. या दोघांची जर सांगड घालता आली, अत्यंत उत्कृष्ट फळं मिळू शकतात, हे लक्षात घ्या. हा अनुभवाचा विचार आहे. ओके. प्रश्न कुंडली ही परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये बहुंशी लग्न कुंडलीचे म्हणजे पराशरीचे नियम लावूनच बहुतेक वेळेला सोडवली जाते. थोडंसं डेव्हिएशन त्याच्यामध्ये आहे, पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये असा प्रकार नाहीये. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये 1 ते 249 नंबर रॅन्डमली निवडले जातात. त्यामुळे खूप अंशी आर्बिट्ररी सिस्टीम आहे. कारण समजा आत्ता जर मेष लग्नावर एखादा जातक आला तुमच्याकडे, ओके, तर त्याची कस्प कुंडली तुम्ही मांडू शकता.
बरोबर ना? अगदी तुम्हाला म्हणजे सब हवे असतील की बाबा आत्ता विचारलेला प्रश्न आणि 10 मिनिटानंतर विचारलेला प्रश्न याच्यामध्ये लग्न बदलणार नाहीये, पण फरक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सब बदलू शकतो 10 मिनिटामध्ये, निश्चितपणे बदलतोच म्हणजे. तर ते मांडू शकता भावचलित कुंडली त्याच वेळची. पण केपी मध्ये तसं करत नाहीत. केपी मध्ये 1 ते 249 नंबर निवडला जातो. त्यामुळे आत्ता मेष लग्न उदित असेल तरी जातकाने काढलेला नंबर कदाचित तोड राशीतला असू शकतो. म्हणून आत्ता जर सूर्योदयाला समजा आत्ता एखाद्याचा प्रश्न बघितलाय, रवी लग्नात दिसेल एखाद्याच्या नैसर्गिक कुंडलीमध्ये, पण केपीने काढलेल्या प्रश्न कुंडलीत तो सप्तमात दिसू शकतो. म्हणजे सूर्योदयाला बघितलेल्या प्रश्नामध्ये पण रवी सप्तमात जाऊ शकतो, कारण तो स्पेसिफिक त्या प्रश्नाबद्दल बोलत असतो. ओके, अगेन हे चुकीचं आहे का बरोबर आहे ह्या मुद्द्यात आता शिरायचं नाहीये, पण हा मोठा फरक आहे, ही मोठी भिन्नता आहे केपी आणि ह्याच्यामध्ये, हे लक्षात आणून द्यायचंय मला तुम्हाला. अगेन याच्या परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंडली उठसूट मांडत नाहीत, अजिबात नाहीत. किंबहुना प्रश्नकुंडली कधी मांडावी याचे स्ट्रिक्ट नियम आहेत. दुर्दैवानं काय होतं, आज वाटेल त्या गोष्टीसाठी प्रश्नकुंडली मांडली जाते आणि मग चुकतच मारतात. का नाही चुकणार ते काय, एनिवे. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कसं झालंय, हार्ड अँड फास्ट अभ्यासकांचं बऱ्याच वेळेला त्यांना सोपं 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 सगळं करायची बऱ्याच वेळेला सवय चुकून लागते किंवा बिंबवली जाते. त्यामुळे उठसूट प्रश्नकुंडली मांडली जाते. त्याची जी पथ्य स्वतः कृष्णमूर्तींनी सुद्धा सांगितलेली आहेत. त्यांनी सांगितलेलं नाही, आपण आम्ही ऐकतच नाही. आम्ही वाटेल त्या प्रश्नाने, आम्हाला काय माहिती आहे की बाबा नियम सोपे आहेत ना कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये, त्या फार डोकं लावायचे नियम नाही आहेत, अति अति तीव्र कॉम्प्लेक्स विचार करायचा असे नियम नाही आहेत. त्यामुळे कसं होतं की एक फेअरली कोणालाही जमतं कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम अप्लाय करायला. ओके, फेअरली, ओके, ऑन अन एव्हरेज. ओके, त्यामुळे कसं झालं, बऱ्याच जणांच्या हातात कृष्णमूर्ती पद्धत आल्यामुळे जे नियम खरोखर काटेकोरपणे पाळायला पाहिजेत ते पाळले जात नाहीत, आणि त्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जातकांचं होतं. आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेले आहेत, त्यांना कित्येक वेळेला छातीठोकपणे आपल्याला सांगायला लागतं की हा प्रश्न आता बघण्यासारखा नाहीये तुझा. ते गट्स लागतात अर्थात तेवढे ज्योतिषामध्ये. पण हा भ्रम असल्यामुळे की वाटतील त्यावेळेला प्रश्नकुंडली मांडली तर चालते, म्हणून विशेषतः तुम्ही बघा ना फेसबुकवर किंवा कृष्णमूर्ती पद्धत अभ्यासणारे किंवा इव्हन हल्ली परंपरा पद्धती वाटेल त्यावेळेला प्रश्नकुंडली मांडली जाते, ती तशी वाटेल त्यावेळेला मांडायची नसते. हा परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंडली केव्हा मांडावी याचे काटेकोर नियम सांगितलेले आहेत, ते पाळताना सहसा कोणी दिसत नाही. दुसऱ्या प्रश्नकुंडलीच्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा असा आहे की परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंड जसं केपी मध्ये LSRD आहे, तसं परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कुठल्या पंचांग म्हणजे लग्न कुंडली तर प्रश्नकुंडली तर मांडली जातेच, पण कुठल्या तिथीवर प्रश्न विचारला आहे, कुठल्या करणावर प्रश्न विचारला आहे, कुठला योग सुरू आहे, होरा कुठला आहे, या सगळ्याचा विचार केला जातो, करायचा असतो, करता येऊ शकतो असं आपण म्हणू. पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये याच्या ऐवजी LSRD हा कॉन्सेप्ट घेतलेला आहे. काही जण LSRD मध्ये होरा स्वामी पण घेतात पारंपरिक जोड देऊन. तर हे मतमतांतर आहेत. पारंपरिक ज्योतिषामध्ये अनेक अयनांश आहेत, कारण आफ्टर ऑल इट इज मॅथमॅटिक्स. मग ते टिळकांचे अयनांश वेगळे आहेत, BV रमनचे अयनांश वेगळे आहेत, इतर वेगवेगळे खुल्लारांचे अयनांश वेगवेगळे आहेत. पण सहसा साधारणतः लाहिरी अयनांश, चित्रा पक्षाचे अयनांश जे सेमच आहेत ते साधारणतः घेतात आणि ते खूप अनुभवाला पण येतात. कृष्णमूर्ती पद्धतीने अयनांश आणि चित्रा पक्षाच्या अयनांशात फक्त 6 कलांचा फरक आहे, त्यामुळे ग्रह फक्त 6 कलांनी बदलतो. तर त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीचे अयनांश सुद्धा अनुभवले जातात. आता आधुनिक कृष्णमूर्तीमध्ये आणखी नवीन अयनांश सुद्धा आलेले आहेत, इम्प्रोवाइज व्हर्जन सुद्धा आलेलं आहे अयनांशांचं, करेक्टेड व्हर्जन. तर त्यामुळे हे काही ढोबळ पण महत्वाचे असे भेद ज्याला आपण म्हणू शकतो किंवा विभिन्नता जी आपण म्हणू शकतो दोन विचारधारांमध्ये आहे, हे मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला ती निश्चितपणे आवडली असेल. मी प्रयत्न करतो की अशा पद्धतीने इतरही ज्योतिष पद्धती आहेत त्या काय आहेत ह्याही मांडायचा. कृष्णमूर्ती पद्धतीवर अधिक काही बोलता आलं तर यापुढे अधिकही बोलेन. एक मात्र तुम्हाला सांगतो, सुरुवात आपली संगीताने झाली होती तर शेवटही संगीताच्या ह्यानीच करतो. मला तुम्ही वैयक्तिक मत विचाराल तर कृष्णमूर्ती पद्धत आणि पारंपरिक पद्धत ह्यात चांगली आणि वाईट कुठली, असा अर्थातच तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल ना, तर एक सांगतो, चांगल्या वाईटाच्या गणितात तुम्ही काही मांडू नका, सवयच ती मोडून टाका. कारण प्रत्येक गोष्टीची काही बलस्थानं असतात, काही कमकुवत दुवे असतात आपल्या आकलनानुसार, हे लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट असतात ना, काही गोष्टी ह्या कम्पेअर करण्यासारख्या नसतातच, टोटली नॉन कम्पेरेबल गोष्टी असतात. की उदाहरणार्थ कृष्णमूर्ती पद्धत आणि पारंपरिक पद्धतीमध्ये जर मला विचारलं तर कृष्णमूर्ती पद्धत ही सुगम संगीतासारखी आहे,
की 4 मिनिटांचं, त्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घातलेल्या असतात, खूप छान प्रकारे लयकारी असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक 4 मिनिटामध्ये अतिशय उत्तम कलाकृती तुमच्या पुढे मांडलेली असते आणि ज्याला अर्थ असतो त्याला त्याचं महत्व आहे. परंपरा ज्योतिष हे शास्त्रीय संगीतासारखं आहे. एकतर ते सगळ्यांना कळणारं नाहीये, कारण मुळात ते प्रचंड व्हास्ट आहे, त्याला अनेक वर्षांची ट्रिमेंडस साधना लागते, तुमची एक विशेष लेवलची एक आकलन शक्ती लागते. याचा अर्थ ती प्रत्येकात नसते अशातला भाग नाही, पण बऱ्याच वेळेला अनेकांकडे तेवढा वेळ नसतो द्यायला. ओके. आणि शास्त्रीय संगीत हयातभर गेलं, कितीही जरी शिकलं तरी कुठलाही व्यक्ती म्हणू शकत नाही की मला ते संपूर्ण आकळलेलं आहे. म्हणजे एखादा संगीत विशारद जो आता नुकतं पास होऊन आलेला आहे संगीत स्कूलमधनं, त्याने म्हणणं की मला मारवा कळलेला आहे आणि भीमसेन जोशींनी म्हटलं मला मारवा कळलेला आहे, यात फरक आहे ना? बरोबर ना? मारवाच आहे, त्याचे नियम तेच आहेत, पण भीमसेनना जो मारवा जो अनुभूतीमध्ये उतरलेला आहे तो, आणि एखाद्या नुकत्याच संगीत शाळेतनं बाहेर पडलेल्या व्यक्तीला कळलेला मारवा आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. परंपरा शास्त्र हे असं शास्त्रीय गायनासारखे की जे वास्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही ज्योतिषाने कधीही असं त्याच्या हयातीमध्ये असं सांगू शकणार नाही मला सगळं कळलेलं आहे. पॉसिबलच नाही. नेव्हर एव्हर पॉसिबल. त्यामुळे आपापली मजल ज्या मर्यादेपर्यंत जाईल त्या मर्यादेपर्यंत कळलंय, ही भूमिका परंपरा ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला घेता येते. अर्थात ज्याची त्याची मर्यादा त्याच्या कुवतीनुसार असते, कमी जास्त. त्यामुळे अगेन शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यांची तुलना नाही करता येणार. तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात, गिजगिजाट आहे, तर तुम्हाला कदाचित टेलर स्विफ्टचं किंवा अरिजित सिंगचं गाणं ऐकून बरं वाटेल, तिथे तुम्ही भीमसेनचा किंवा किशोरी आमोणकरचा राग ऐकणार नाही, कारण ऑलरेडी गजबजाट आहे आणि तुम्हाला नकोय सुद्धा ते आता. पण हेच तुम्ही एखादी सकाळची किंवा संध्याकाळची निरव शांत वेळ आहे आणि तिथे तुम्हाला बऱ्याच वेळा तिथे तुम्हाला रागदारी संगीत ज्याला कळतं, ज्याला तो कान आहे, त्याला त्याचं महत्व कळतं की आता ह्या वेळेचा जर मी राग ऐकला तर काय माझ्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो, कशा माझ्या इमोशन्स अधिक तीव्रतेने उफाळून येऊ शकतात. तर त्यामुळे कसं, ह्या दोन गोष्टी कम्पेअरच करण्यासारख्या नाहीयेत, तर त्या गोष्टी आपण कम्पेअर कशा करू शकतो. त्यामुळे चांगलं वाईट ह्या इक्वेशन मध्ये कधीही मांडू नका. तुमच्यापैकी जे खऱ्या अर्थाने ज्यांनी झापडबंद नाहीये किंवा गंडा बांधलेला नाहीये, त्यांनी एक लक्षात ठेवा, प्रत्येक पद्धत अभ्यासायची, आपल्याला जमेल तशी, घाई करायची नाही. कारण अर्धवट काही नाही शिकायचं, हे अर्ध शिकलं मग ते अर्ध शिकलं, त्यांनी सगळं अर्धवट राहील. पण एक पद्धत चांगली शिकून इतर जी कुठली पद्धत, किमान इतर एक ऍडिशनल पद्धत चांगल्या प्रकारे शिकायचा प्रयत्न करायचा. मग त्या दोघांमधल्या तुलना आणि बलस्थानं तुमची तुम्हाला कळत जातात. पण दुसरे नावं ठेवतात म्हणून आपण नावं ठेवायची, किंवा कृष्णमूर्तींनी नावं ठेवलीत पारंपरिकवाले एखादे मोठे ज्योतिषी कृष्णमूर्तीला नावं ठेवतात म्हणून आपण त्याचं करायचं, हे तुमच्यातले जे सुज्ञ अभ्यासक आहेत त्यांनी तरी कृपया टाळा. त्यांनी नुकसान कोणाचंच नाही, त्यांनी नुकसान तुमचं आहे, हे लक्षात घ्या. कारण ज्योतिष हा कोण काय सांगतं त्यामुळे ऐकण्याचा विषय नसून तुम्हाला अनुभूतीला काय येतं त्याचा हा महत्वाचा विषय, लक्षात घ्या. तर ही तुम्ही अनुभूती घ्यायचा स्कोपच तुम्हाला दिला नाही, तर तुम्हाला ना एक पद्धत कळेल ना दुसरी पद्धत कळेल. त्यामुळे आधी अनुभूती घेत जा, कुंडलीचा अभ्यास करत राहा, नवीन पद्धतीत काय काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला जमेल तसं शिकत राहा, त्यांनी तुमचं भलं आहे. हा माझा एक लहान तोंडी मोठा घास समजा हवं तर, पण एक सल्ला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर इतरांशी प्लीज शेअर करा. नवीन व्हिडिओपर्यंत नमस्कार. चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. तुमची मतं कळवा, मला आवर्जून आवडेल तुमच्याशी कमेंट बॉक्समधनं डिस्कशन करायला. पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.